पुण्यातील भूमीवर कित्येक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवला आहे. सावित्रीबाई फुले यांनी इथूनच स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आनंदीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला. पण आज या पुण्यातच जिथे महिला सन्मानाने जगाव्यात तिथेच एका तरुणीवर भयानक अत्याचार झाला. मंगळवारी पहाटे 5:30 वाजता पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँडवर एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. ही तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात थांबली होती. त्याचवेळी दत्तात्रय गाडे नावाच्या गुन्हेगारांनी तिला फसवण्याचा प्रयत्न केला. ताई, तुझी बस दुसऱ्या बाजूला लागली आहे असे सांगत त्याने तिला विश्वासात घेतले. सुरुवातीला तिने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण त्याच्या गोड बोलण्याला बळी पडून ती त्याच्या मागे निघाली. बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली की, तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते. आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं. ती ज्यावेळेला टॉर्च लावायचं की वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा आधी प्रसंग घडलेला आहे तिथे. त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला. ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठारी तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे, पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली. या घटनेनंतर धक्क्यात गेलेली तरुणी फलटणच्या बसमध्ये बसली. मित्राशी फोनवर बोलताना तिने सर्व हकीकत सांगितली. मित्राने तिला त्वरित पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र अंधारामुळे स्पष्ट पुरावे मिळाले नाहीत. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीच चोरी आणि चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तब्बल 8 पथके तयार केली असून तो शेतामध्ये लपण्याची शक्यता आहे असे वर्तवले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तात्काळ निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही घटना फक्त एका मुलीवर झालेला अत्याचार नाही तर संपूर्ण समाजावर झालेला एक आघात आहे. महिलांनी रात्रीच काय पण दिवसा ढवळ्या प्रवास करतानाही सुरक्षित वाटू नये हे किती गंभीर आहे. पुण्यासारख्या शहरात जिथे स्त्रियांनी अनेक क्षेत्रात झेंडे काढले आहेत तिथेच महिलांची अशी अवहेलना होणे किती लाजिरवाणे आहे. सावित्रीबाईंनी जेव्हा पहिली शाळा उघडली तेव्हा समाजाने त्यांच्यावर दगडफेक केली होती. आजही महिलांना योग्य सुरक्षा मिळत नाही म्हणजे आपण खरंच प्रगत झालो आहोत का? या घटनेने महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करावी आणि सार्वजनिक ठिकाणी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावी असा सूर समाजातून येत आहे.